श्रेया, सर हल्ली भेटायला येत नाहीस, गप्पा मारायला येत नाहीस. इथं आल्यावर तुम्ही नेहमी आमच्यातले दोषच काढत राहता, नेहमी टीकाच करता. अगं कसं आहे, वाढत्या पिकाला योग्य वेळी खत पाणी नाही केलं ना तर त्यात दाणे धरतच नाहीत, ते फक्त गवत म्हणूनच वाढतं. म्हणजे आता कसं झालंय माहितीये का, सोशल मीडियामुळे तुमच्या समोर जे सगळं येतं ते तुम्हाला आवडणारच येतं. मग तुम्हाला वाटतं की आपण जे करतोय तेच चांगलं, तुम्ही खुश होताय, फॉलोअर्स वाढले, लाईक्स वाढले, आपल्याला वाटतं आपण जे करतोय ते योग्यच आहे. आणि मग कुणी माझ्यासारख्याने दोष काढले की मग लगेच राग, फ्रस्ट्रेशन, एकटेपणा. अगं आमच्या वेळी अगदी घरापासून शिक्षकांपर्यंत फक्त दोषच काढायचे, म्हणून कदाचित आमची पिढी जास्त भक्कम झाली. आपल्या आयुष्यात एक दोन तरी माणसं अशी असायला हवी जी आपले दोष काढेल. आणि तुमच्या पिढीनं जर अशी माणसं राखली नाहीत तर पुढच्या पिढीला कळणारच नाहीत की आपल्या जवळची माणसं यासाठी असायला हवीत. आणि एक कायम लक्षात ठेव, जो आयुष्यभर स्वतःचा टीकाकार होतो तोच यशस्वी होतो.